पुढे घडणार. मी आम्ही रोज छान छान गोष्टी त्या पाहणार. ला 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 ला. गोष्टी पाहून आम्हाला आनंद मिळणार. थर चांगुलपणाचे आम्ही इथे गिरणार. मी आम्ही रोज छान छान गोष्टी त्या पाहणार. आर्यन खांद्यावर दप्तर घेऊन घाबरत घरात शिरतो, जिथे त्याची आई सुनीता संशयाने उभी असते आणि कठोर आवाजात विचारते, आर्यन, इतका उशीर का झाला? त्यावर नजर चुकवत आर्यन खोटं बोलतो, आई, आज सरांनी एक्स्ट्रा क्लास घेतली होती. पण सुनीताला मनातल्या मनात कळते की तो खोटं बोलतोय. त्यानंतर वडील राजेश आर्यनकडे गृहपाठाची वही मागतात. तेव्हा आर्यन घाबरून हात मागे लपवत अडखळत सांगतो, ती वही मी शाळेतच विसरलो. आई वडील सोफ्यावर बसून आर्यनला गंभीरपणे समजावतात की सतत खोटं बोलल्याने लोकांचा विश्वास उडतो. पण आर्यन कंटाळल्यासारखा चेहरा करून आणि जांभई देत, मला काही फरक पडत नाही, असे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. हे पाहून सुनीता आणि राजेश किचनच्या कोपऱ्यात कुजबुजतात आणि आर्यनला धडा शिकवण्याची एक गुप्त योजना आखतात. योजनेनुसार सुनीता अचानक, अरे देवा, घरात चोर शिरलाय, असे ओरडते आणि राजेश आर्यनला ओरडून सांगतात, पटकन बाहेर जा आणि शेजाऱ्यांना बोलाव. ज्यामुळे आर्यन प्रचंड घाबरून, वाचवा, चोर, असे ओरडत बाहेर धावतो. दारात एक रागीट शेजारी ओरडत येतो आणि विचारतो, कुठे आहे चोर? तेव्हा सुनीता ओशाळल्यासारखी हसते आणि राजेश कबूल करतात की घरात चोर नाही, आम्ही फक्त मुलाला धडा शिकवत होतो. हे ऐकून शेजारी रागावून तिथून निघून जातात. यानंतर संध्याकाळच्या अंधारात आर्यन एकटाच उदास बसलेला असतो आणि रडवेल्या आवाजात वडिलांना म्हणतो, बाबा, मी मदतीसाठी ओरडलो तरी लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तेव्हा राजेश त्याला समजावतात की तू नेहमी खोटं बोलतोस, म्हणून एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडणं कठीण असतं. शेवटी दृश्य आर्यन मनापासून आईबाबांची माफी मागतो आणि म्हणतो, आजपासून मी कधीच खोटं बोलणार नाही. तेव्हा आईवडील त्याला माफ करतात आणि राजेश प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, शाब्बास, सत्य हेच सर्वात मोठं बळ आहे.